हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? पुन्हा एकदा आपलं नवीन भागात स्वागत आहे. मी आपला मित्र डॉक्टर दत्तप्रसाद प्रभू बोलतो आहे. खूप दिवसांनी आपली भेट होते, तर आज मी एक नवीन केस तुम्हाला सांगणार आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्या आधी एक सांगावीशी वाटते. आपण आमचे व्हिडिओ बघताय, आपल्याला व्हिडिओ आवडत आहेत आणि जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. आणि कारण पुढच्या ज्या अपडेट्स आहेत आयुर्वेदविषयी खूप महत्त्वाचे विषय मी तुम्हाला सांगणार आहे, जे डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला नक्की उपयोगी पडतील. चला तर आपण नवीन विषयाला सुरुवात करूया. खूप दिवसापूर्वी आपल्याकडे एक 50 वर्षाचे गृहस्थ आले होते. त्यांचा व्यवसाय होता, एका ठिकाणी ते नोकरी करायचे आणि त्यांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठदुखीचा त्रास आहे. खूप प्रमाणात त्यांची पाठदुखी पाठ दुखते त्यांची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप ठिकाणी ते फिरून आलेत, परंतु पाठदुखीचा त्रास अजिबात बरा झालेला नाही. माकड हाड जे आपल्या पाठीमागे म्हणतोय माकड हाड, त्या माकड हाडाच्या बाजूला जी जागा आहे, मांसपेशी आहेत आणि माकड हाडाची लाईन, अशा दोन्ही बाजूला त्यांना पेनिंग होते. रात्री झोप येत नाही आहे आणि खूप ठिकाणी जाऊन ती काय अजून बरी झालेली नाही आहे. जेव्हा आपण त्यांची प्रॉपर हिस्ट्री घेतली तेव्हा आपल्याला असं आढळलं की 25 वर्षापूर्वी त्यांचे माकड हाडाच्या वरचा जो भाग आहे तेथील एक व्हर्टिब्रा असतो किंवा मणका असतो छोटासा, तो क्रॅक झाला होता पडल्यामुळे, झाडावरून पडल्यामुळे. आणि त्याच्या दुरुस्तीसाठी त्यांचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर त्यांना साधारण लघवीला थेंब होणे आणि संडासला साफ न होणे, ह्या दोन गोष्टी लागोपाठ सुरू झाल्या. म्हणजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या 25 वर्षापासूनचा त्यांना त्रास आहे. आणि जेव्हा आम्ही ह्याचा अभ्यास केला तेव्हा आम्हाला आढळलं की त्याचा डायरेक्टली संबंध मणकेदुखीशी, पाठदुखीशी आहे. जर नको असलेले घटक, म्हणजे उदाहरणार्थ लघवीचे घटक असतील किंवा संडासचे घटक असतील, हे नको असलेले घटक असतात जे शरीराच्या बाहेरच जायला पाहिजे, ते जर शरीरात सतत साठवून राहिले तर आपल्या शरीरात कार्य करणारा जो अपानवायू असतो तो अपानवायू ऊर्ध्वगत होतो आणि वरच्या दिशेला जायला लागतो आणि सगळ्या शरीरात तो पसरायला लागतो. त्याचप्रमाणे रक्तात मिसळायला लागतो आणि याचा परिणाम म्हणून हळूहळू पाठदुखीला सुरुवात होत असते. त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आम्हाला तिथे डिटेक्ट झाले आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना पोट साफ व्हायचे, अपानवायू बाहेर पडण्याचे, लघवीला साफ व्हायचे, अशा प्रकारचे औषध देऊन घरी पाठवले. जर आपल्याला देखील अशा प्रकारचा त्रास असेल आणि आपल्याला पाठदुखी जर जात नसेल आणि जाणून घ्यायचे असेल की नक्की काय कारण आहे याचे, तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधून आमच्याकडून हे जाणून घेऊ शकता. आता भेटूया आपण पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.